नमस्कार मंडळी. हनुमान जन्मोत्सवाच्या अनेक शुभेच्छा. होय, जन्मोत्सवच. जे लोक हयात नाहीत त्यांची जयंती साजरी होते, पण जे आहेत त्यांचा मात्र जन्मोत्सवच असतो. हनुमान हा चिरंजीव आहे हे आपल्याला माहितीच आहे. तो अगदी आपल्यासारखा राहून आपल्याला दिसत नसला तरीही तो आहे यावर सगळ्यांचाच विश्वास आहे. हनुमानाला रामानं चिरंजीव हो म्हणून वरदान दिलंय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण मुळात रामाने वर देण्यापेक्षाही आधीच हनुमंताला वरुणानं हे वरदान दिलेलं आहे. हनुमानाविषयी आज काही नव्या गोष्टी जाणून घेऊया. यू नो व्हॉट या माझ्या चॅनलवर मी अश्विनी तुमचं स्वागत करते. रामायणाच्या किष्किंधाकांड आणि उत्तरकांडात हनुमानाच्या जन्मापासून ते हनुमान रामाला भेटेपर्यंतचे त्याचे आयुष्य वर्णन केलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की हनुमान हा कपिश्रेष्ठ म्हणजेच वानर होता, परंतु रामायण काळात कपी नावाची एक जमात होती. निषाद, भिल्ल, गृध्र तशीच कपी ही एक जमात. केसरी हा या कपी जमातीचा सुमेरू पर्वतावर राहणाऱ्या जनसमुदायाचा राजा होता. कपी ही जमात वानरांशी मिळती जुळतीच आहे. पुंजिकस्थला नावाची एक अप्सरा ऋषींच्या शापामुळे कपी कुळात कुंजर नावाच्या कपिराजापोटी जन्माला आली. ती इच्छेनुसार रूप घेणारी होती आणि अर्थातच अवर्णनीय सुंदर अशी होती. केसरीसोबत तिचं लग्न झाल्यानंतर ती अत्यंत पतिव्रता होऊन संसार करू लागली. एकदा ती एका सुंदर स्त्रीचं रूप धारण करून पर्वत शिखरावर सहजच फिरत असताना पवनदेव तिच्यावर मोहित झाले. त्यांनी अंजनेच्या अंगावरील वस्त्र उडवून लावलं. ही कोणा मायावी राक्षसाची चाल आहे असं समजून अंजना विचारतीये की कोण बरं माझं पातिव्रत्य भंग करण्याचा प्रयत्न करतंय. त्यावर पवनदेव तिला म्हणतायत की मी अव्यक्त रूपाने मानसिक संकल्पाद्वारे तुला आलिंगन दिलेलं आहे आणि माझ्यापासून तुला एक अत्यंत बलशाली आणि बुद्धिमान पुत्र होईल. यानंतर अंजनीने एका गुहेमध्ये हनुमानाला जन्म दिला असं वर्णन रामायणामध्ये दिसतं. अंजनी मानवी रूपात असताना पवनदेवाच्या मानसिक संकल्पातून हनुमानाचा जन्म झाला होता. त्यामुळे तो वानर होता की मानव की आईचे मूळ रूप घेऊन तो एक कपीस्वरूप वानरच होता यावर काही भाष्य करता येत नाही. यानंतर हनुमान जन्म आणि हनुमानानं सूर्याला फळ समजून गिळण्यासाठी झेप घेण्याची कथा सर्वांनाच ठाऊक आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? हनुमानाचे जन्मतःचे नाव मारुती. मारुत म्हणजे वायू, त्याचा पुत्र म्हणून मारुती. पण याचे हनुमान असे नामकरण कसे झाले? आपल्याला माहीत असलेल्या कथेनुसार इंद्राचे वज्र त्याच्या हनुवटीला लागले आणि ती तुटली म्हणून हनुमान असं नाव झालं. पण मित्रांनो, हा आपल्याला माहीत असलेला अगदी उलटा अर्थ आहे. कसा? तुम्ही कधी बुद्धिमान, शक्तिमान, धनवान, रूपवान असे काही शब्द ऐकलेच असतील. आता ज्याच्याकडे बुद्धी आहे तो बुद्धिमान, शक्ती आहे तो शक्तिमान. मग याच नियमाने हनुमान या शब्दाचा अर्थ असायला हवा. हनुवटी तुटली म्हणजेच मूळ आकार नष्ट झाला तर हनुमान कसं बरं म्हणता येईल? मुळात हनु या शब्दाचा अर्थ हनुवटीच्या शेजारचा कठीण भाग, थोडक्यात जॉ लाईन. इंद्राचे वज्र हे अत्यंत भयानक शस्त्र आहे. त्याचा प्रहार ज्याच्यावर झाला तो जिवंत राहणं शक्यच नाही. पण मारुतीनं हा वार त्याच्या हनुवटीवर झेलला आणि ती तुटली नाही तर प्रहारामुळे तो भाग फुलून वर आला. इंद्राचे वज्र देखील ज्यानं पेललं त्याचा वार होऊनही ज्याचे प्राण वाचले. इतकंच काय तर हाडालाही काही फारशी गंभीर इजा झाली नाही. ज्याचा हनु म्हणजेच हनुवटीमध्ये अपार ताकद आहे असा तो हनुमान. तो मूर्छित झाला तेव्हा पवनदेवाने सर्वत्र आपला संचार रोखून धरला. सर्व देवांनी विनंती केल्यानंतर वायुदेव शांत झाले. तेव्हा विविध देवतांनी हनुमानाला अनेक वरदानं दिली. हनुमान हे नाव इंद्रानं बहाल केलं. शिवाय माझ्या वज्रानेही याचा मृत्यू होणार नाही असा वर दिला. सूर्याने स्वतःच्या तेजाचा 100वा भाग आणि सर्व प्रकारचं ज्ञान देण्याचं वचन दिलं. वरुणाने 10 लाख वर्षांचं आयुष्य झालं तरीही कोणत्याही पाशानं याचा मृत्यू होणार नाही असा वर दिला. यमाने स्वतःच्या दंडाने सुद्धा मारुती अवध्य राहील, तसंच
कुबेरानं युद्धात सर्वत्र आणि सदैव विजयप्राप्तीचा वर दिला. शंकरानेही सर्व शस्त्र अस्त्रांपासून अवध्य राहण्याचा, तर विश्वकर्म्याने आत्यंतिक बुद्धिमत्ता, तेज आणि चिरंजीवित्वाचा वर दिला. सरतेशेवटी ब्रह्मदेवानं सर्व प्रकारच्या ब्रह्मदंडांपासून अवध्य आणि मृत्यू त्याच्या इच्छेच्या अधीन राहील असा वर दिलेला आहे. इतकी वरदानं आणि प्रचंड शक्ती असलेला हा कपिश्रेष्ठ हनुमान किती दिव्य असेल याची कल्पना देखील करता येत नाही. असा हा महाबलशाली कपिराज राम रावण युद्धात एकटाच पुरेसा होता. पण तरीही हनुमानानं स्वतःचं स्थान ओळखून रामाचा विजय आणि श्रेय रामालाच घेऊ दिलं याची जाणीव रामायणात रामालाही असल्याचं दिसून येतं. यावरूनच हनुमानाची रामाप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम याचा प्रत्यय आपल्याला येतो. हनुमान हा 11 रुद्रांपैकी एक आणि शंकराचा अंश मानला गेलेला आहे. परंतु ते भगवंताचे पशुस्वरूप म्हणजे कपी जमातीतील किंवा वानर स्वरूपातील स्वरूप आहे. त्यामुळे अहंकार, संशय, दुतोंडी वृत्ती, धोका देण्याची प्रवृत्ती असे मानवी दुर्गुण या रूपामध्ये दिसत नाहीत. श्रीरामाला त्याने सर्वस्व मानले आणि आजही श्रीरामाचरणी त्याची निष्ठा अत्यंत एकाग्र आहे. प्रचंड बलवान, सामर्थ्यशाली असूनही तेवढीच आत्यंतिक विनम्र आणि दास्यभक्ती या दोन्हींचा अपूर्व संगम हनुमानाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो. हनुमानाला आपण कायम दास मारुती या रूपात पाहिलेला आहे. पण त्याचबरोबर वीर मारुती हे त्याचं रूप प्रत्येकालाच नवीन ऊर्जा देणारं आणि आत्मविश्वास देणारं ठरेल. या हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं वीर हनुमान आणि दास मारुती या हनुमंताच्या दोन्ही रूपांनी आपल्यावर सदैव कृपादृष्टी ठेवावी हीच हनुमंताचरणी प्रार्थना. तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा आणि माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.